हॅलो फ्रेंड्स, आपण आपले संशोधन हे जागतिक स्तरावर कसे पोहोचवायचे याविषयी माहिती पाहत आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण आपले संशोधन हे रिसर्च गेटवर कशा पद्धतीने अपलोड करायचे, रिसर्च गेटची प्रोफाईल ही कशा पद्धतीने तयार करायची याविषयी माहिती पाहिली. आज आपण ह्याच संशोधनामध्ये पुढील रिसर्च गेटवर आपण प्रोफाईल तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टी ह्या लक्षात घेतल्या पाहिजे याचा आपण विचार करूया. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रिसर्च ह्या दुसऱ्या टॅब विषयी माहिती पाहिली होती. आज आपण या तिसऱ्या टॅब विषयी माहिती पाहूया. एक्सपिरियन्स हा ज्यावेळेस आपण टॅब ओपन करतो त्यावेळेस यामध्ये रिसर्च गेट प्रोफाईल ही तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल एक्सपिरियन्स असेल, अकॅडमिक एक्सपिरियन्स असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असेल, याविषयी तुमचे अवॉर्ड्स असतील याविषयी काही माहिती विचारतात. आता ही माहिती हे द्यायची किंवा नाही द्यायची हे वैयक्तिकरित्या प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. जर तुम्हाला ही माहिती द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, अन्यथा माहिती दिली नाही तरी ही माहिती देणे आवश्यक आहे किंवा कंपल्सरी आहे अशातली बाब नाहीये. तर ही माहिती एक्सपिरियन्सच्या संदर्भामध्ये विचारली जाते. आणि त्यानंतर एक महत्वाची टॅब इथे दिसून येते की ऍड युअर ॲडवायझर. म्हणजे तुम्हाला रिसर्च गेटच्या संदर्भामध्ये जर काही तुम्हाला ॲडवायझरी पाहिजे असेल किंवा तुम्ही जर कोणाचं काही मार्गदर्शन घेत असाल तर तुम्ही त्याची ॲडवायझरी इथं बोर्ड तयार करू शकता आणि त्यानुसार तुम्ही इथं प्रत्येक व्यक्तीला ऍड करून त्या व्यक्तीला याच्यामध्ये कनेक्ट हे करू शकता. तर हे आहे प्रामुख्याने एक्सपिरियन्सचा भाग. त्यानंतर त्याच्यामध्ये चौथा भाग जो येतो तो आहे स्टॅटिस्टिकचा भाग. हा आहे स्टॅट्स. तुम्हाला दिसून येते इथं स्टॅट्स नावाचा टॅब आहे. आता ही स्टॅट नावाची टॅब काय सांगते किंवा काय लक्षात दिसून येते तर आपण इथं बघूया. बघा, स्टॅट नावाची टॅब ही प्रामुख्याने तुम्हाला तुमचं संशोधन हे वीकली, मंथली, इयरली कशा पद्धतीने साईट हे होत आहे या पद्धतीने तुम्हाला त्याचे मार्क्स दिसून येतात. रिसर्च इंटरेस्ट आहे, कुणी फक्त पाहिलेला आहे तुमचा ते तुम्हाला दिसून येतं, कोणी रीड केलेला आहे तो दिसून येतो. हा भाग हा रीड केलेला भाग आहे. तुमचे जे रिसर्च पेपर आहेत हे पाठीमागच्या वीक मध्ये म्हणजे मार्च 20 to एप्रिल 20 ह्या वीक मध्ये, ह्या मंथ मध्ये हे कुणी किती रीड झाले हे 25, 40, पुन्हा या वीक मध्ये 20, या वीक मध्ये या पद्धतीने तुमचा ग्राफ हा दिसून येतो. त्यानंतर आहे फुल टेक्स्ट रीड किती झाले तर या पद्धतीने इथं फुल टेक्स्ट रीड सुद्धा तुम्हाला त्याचा ग्राफ दिसून येतो. आता त्यानंतर त्याचं रिकमेंडेशन आहे का तर रिकमेंडेशन या महिन्यामध्ये कुठलंही रिकमेंडेशन नाहीये. तर ह्या पद्धतीने हा तुमचा ग्राफ हा दिसून येतो. त्यानंतर लास्ट वीकचा फक्त रिपोर्ट जर तुम्हाला हवा असेल तर लास्ट वीकचा रिपोर्ट सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतो. कुठल्या पेपरला रिपोर्ट फॉर वीक एंडिंग एप्रिल 90 म्हणजे 19 एप्रिल 20 पर्यंतचा हा रिपोर्ट आहे. तर एकूण 26 पेपर रीड झाले. कोणकोणते पेपर रीड झाले तर त्याच्यानुसार हे रीडिंगचे पेपरनुसार रीडिंगची संख्या ही इथं आपल्याला दिसून येते की तुमचे पेपर कोणते. सायंटिफिक क्रिएटिव्हिटी ऑफ सेकंडरी लेवल स्टुडंट अ स्टडी हा पेपर 17 वेळेस रीड झाला. 17 व्यक्तींनी रीड केला आणि 14 जणांनी फुल टेक्स्ट रीड केला. त्यानंतर इफेक्टिव्हनेस ऑफ रोल प्लेइंग मॉडेल इन टीचिंग अँड सेकंडरी लेवल अ स्टडी हा 4. म्हणजे अशा पद्धतीनं हा आपल्याला स्टॅटिस्टिक हा इथे या पद्धतीने मिळू शकतो. त्यानंतर पुढे आहे की तुमचा पेपर हा कोणकोणत्या देशामध्ये रीड केला गेला तर इंडियामध्ये 13, इंडोनेशियामध्ये 2, सौदी अरेबियामध्ये 1, त्यानंतर अजूनही तुम्हाला हे आहे मेक्सिको आहे, चायना आहे. हे या पद्धतीने तुम्हाला तुमचं स्टॅटिस्टिक हे इथं तुम्हाला मिळत असते. त्यानंतर तुम्हाला इथे एक येते इन्क्रीज युअर इम्पॅक्ट. म्हणजे अजून तुम्हाला तुमचा जर हा इम्पॅक्ट इन्क्रीज करायचा असेल तर हे तुम्हाला इथे या पद्धतीनं हे काही गायडन्स मिळत असते, काही तुम्हाला टिप्स देत असतात. तर त्या पद्धतीने तुम्ही इथे जाऊन सुद्धा त्या टिप्स ह्या फॉलो करू शकता. तर हा स्टॅटिस्टिकचा भाग, हा समरीचा भाग आहे. आता आपण परत बॅककडे येऊया. इथे अजून पुढे तुम्हाला एक स्टॅटिस्टिक दिसून येते
स्टॅटिस्टिक ओव्हरव्ह्यू जे आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं, तर ओव्हरव्ह्यू स्टॅटिस्टिकचा तुमचा रिसर्च इंटरेस्ट हा नियर अबाउट किती आहे, सायटेशन तुमचं किती आहे. तुम्ही सायटेशनवर जर क्लिक केला पूर्ण याचे डिटेल तुम्हाला सायटेशनचं मिळू शकते. कसं तुमचं सायटेशन आहे, कोणत्या क्वालिटेटिव्ह डाटा अनालिसिसला या लास्ट वीकमध्ये लास्ट मंथमध्ये एक सायटेशन मिळालेलं आहे. युअर पब्लिकेशन हॅज वन न्यू सायटेशन. कुठं सायटेशन मिळालं याचंही तुम्हाला याच्यावर क्लिक करून हे डिटेलमध्ये बघता येऊ शकतं. कोण सायटेशन दिलं हे सुद्धा याच्यावर बघता येऊ शकतं. त्यानंतर आपण स्टॅटिस्टिक मध्ये जाऊया. त्यानंतर आपण जाऊया स्कोअर कडे. हा भाग तुमचा हा रिसर्च गेट स्कोअर हा तुमचा या पद्धतीने डेव्हलप होत असतो. हा रिसर्च गेटचा स्कोअर हा तुमचा मंथली हा चेंज होतो. कधी तुमचा रिसर्च गेटचा स्कोअर 3च्या पुढे जाईल, 4च्या पुढे जाईल, 5च्या पुढे जाईल, 15च्या पुढे जाईल, 20च्या पुढे जाईल. किती हा रिसर्च गेटचा म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने याच्यावर इंटरेस्ट तुमचा दिसून येतो त्या पद्धतीने हा रिसर्च गेटचा स्कोअर हा डेव्हलप कमी जास्त हा होत असतो. एखाद्या वेळेस तुम्ही एक महिना जर या रिसर्च गेटवर तुम्ही जर काही हे केलं नाही तर हा रिसर्च गेटचा स्कोअर हा कमी पण होऊ शकतो. त्यानंतर हा महत्वाचा भाग आपण लक्षात घेऊया की बरेच वेळेस आपल्याला विद्यापीठाकडून आणि याच्याकडून एच इंडेक्स आणि आय इंडेक्सच्या बाबतीत विचारणा केली जाते की एच इंडेक्स आणि आय इंडेक्स तुमचा किती आहे. तर इथं तुम्हाला दिसून येते की माझा एच इंडेक्स आणि आय इंडेक्स जो आहे तो हा 2 आहे. तर तो सायटेशनवरून डेव्हलप होत असतो. हा कसा सायटेशनवरून डेव्हलप होतो हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया की हा एच इंडेक्स आणि आय इंडेक्स हा डेव्हलप होण्याचे क्रायटेरिया कोणकोणते आहेत आणि ते क्रायटेरिया जर आपण फॉलो केले तर निश्चितपणे आपला एच इंडेक्स आणि आय इंडेक्स हा डेव्हलप होऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला इथे एक बघायला मिळतं की बूस्ट युअर स्कोअर. हा जो स्कोअर आहे तुमचा हा स्कोअर बूस्ट करण्यासाठी काही टिप्स हे रिसर्च गेट टीम त्यांची देत असते. तर तुम्ही त्या टीमचा टिप्स सुद्धा हे फॉलो करू शकता. हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे टीम फॉलो करायचा का नाही करायचा. रिसर्च यू फॉलो हा एक टॅब याच्यामध्ये आहे. तुम्ही आता हा माझ्याकडे आलेला पेपर आहे. हाऊ आय कॅन इम्प्रूव्ह माय सायटेशन इंडेक्स ऑन रिसर्च गेट ॲज वेल ॲज ऑन गुगल स्कॉलर. आता गुगल स्कॉलरचा भाग आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. रिसर्च गेटचा भाग झाला की आपण गुगल स्कॉलरकडे जाणार आहोत. तर हा आमचा डिस्कशन फोरम आहे. रिसर्च यू फॉलो म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने त्याला रिॲक्ट होता, कशा पद्धतीने तुम्ही त्यांचे क्वेश्चन आन्सरिंगचा हा भाग इन्व्हॉल्व होता यामध्ये. याच्यानुसार तुमचा रिसर्च गेटचा स्कोअर सुद्धा त्यामध्ये कमी जास्त हा याच्यातून होऊ शकतो. तर मी काही आन्सर दिलेले आहेत, कुणी मला फॉलोइंग केलेलं आहे, माझ्या आन्सरला कुणी फॉलोइंग केलेलं आहे, हे बघा दिलेले आन्सर आहे. तर आपण अशा पद्धतीने आन्सर देणे किंवा एखादा आन्सर जर आपल्याला अपील झालं तर आपण तो भाग सुद्धा हा फॉलो करू शकतो. हे दिलेले आन्सर आहेत. अपलोड पीडीएफ रिसर्च पेपर विथ रिक्वायर्ड डिटेल हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितपणे सायटेशन हे मिळू शकते. त्यानंतर काही जणांनी ज्या पद्धतीने ह्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही आन्सर देऊ शकता आणि त्या पद्धतीनं तुमचा रिसर्च गेटचा स्कोअर हा तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर आपण पुन्हा जाऊया प्रोफाईलकडे. आता आपणाला इथं बघायचं आहे, एक आपण लक्षात घेऊया की आपला पेपर हा अपलोड कशा पद्धतीने करायचा. तर हा अपलोड करत असताना पेपर प्रामुख्याने आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ती गोष्ट अशी ती म्हणजे ज्यावेळेस आपण हा पेपर ऍड करतो त्यावेळेस आपल्याकडे त्या पेपरची पीडीएफ फाईल किंवा वर्ड फाईल ती असली पाहिजे. ज्यावेळेस तुमच्याकडे ही पीडीएफ फाईल किंवा वर्ड फाईल असेल त्यावेळेसच तुम्हाला हा पेपर हा अपलोड याच्यावर करता येऊ शकतो. आता हा याच्यामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी महत्वपूर्ण आहेत. त्या गोष्टी अशा, पब्लिश्ड रिसर्च पेपर तुम्हाला अपलोड करायचे आहेत, प्रीप्रिंट पेपर अपलोड करायचे आहे, कॉन्फरन्स पेपर अपलोड करायचा आहे, प्रेझेंटेशन अपलोड करायचं आहे, पोस्टर अपलोड करायचं आहे, डाटा काही अपलोड करायचा आहे का प्रोजेक्ट अपलोड करायचा आहे. आणि आपण असं गृहीत धरूया की आपल्याकडे काही कॉन्फरन्स पेपर आहेत, कॉन्फरन्स पेपर अपलोड करायचा. तर आपण कॉन्फरन्स पेपरवर क्लिक केलं तर तुम्हाला ती माहिती विचारते की त्याचा डाटा हा आपल्याकडे सर्व असला पाहिजे. आपण याच्यावर क्लिक केली की आपल्याला काही माहिती विचारल्या जाईल. आता इथं माझ्याकडे एखादी फाईल असेल
तर मी ते अपलोड करू शकतो. आणि ती अपलोड फाईल केली की मला पुढचं माहिती विचारल्या जाते की ही फाईल, ती कॉन्फरन्सचे डिटेल विचारले जातात. कॉन्फरन्स पेपर आहे, कॉन्फरन्सचं टायटल काय आहे, त्याचा ऑथर कोण आहे, त्याचे डेट ऑफ पब्लिकेशन काय आहे, कॉन्फरन्सची डेट आहे, त्याच्यानंतर डीओ आहे म्हणजे तुमचं त्याचा डॉक्युमेंट इंडेक्स काय आहे याच्यावर दिला. जर असेल तर तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर हा पेपर जर तुम्ही अपलोड केला तर तुमचा पेपर हा या पद्धतीने इथं तुमचा दिसतो. इथं तुमचा पेपर हा दिसेल. आता हा पेपर कसा दिसतो याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहू. मी एक पेपर ओपन करतो. मेडिटेशन एक्सपेरिमेंट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एंझायटी अँड टेन्शन, हा पेपर मी ओपन करतो. हा फक्त ऍब्स्ट्रॅक्ट आहे माझा. आता फुल पेपर ओपन करून बघूया. म्हणजे आपल्याला हे लक्षामध्ये येईल की आपले सायटेशन हे कशा कशा पद्धतीने हे डेव्हलप होत जातो. आणि त्याच्यानुसार सायटेशन नुसार एस इंडेक्स आणि आय इंडेक्स हा आपला डेव्हलप होत जातो. हा भाग आहे बघा, हा पेपर माझा फुल पेपर आहे. आता याला रिकमेंडेशन सध्या आलेला आहे. एक रिकमेंडेशन आहे, 11 जणांनी 11 व्यक्तींनी रीड केलेला आहे. आता हा मला जर इथे अलाउ करायचा असेल तर मी इथे या पद्धतीने अलाउ करून तो पेपर त्यांना रीड करण्यासाठी किंवा रिकमेंडेशन त्यांनी जे काही मला मागितलेलं आहे रिकमेंडेशन झाला की इथं सायटेशन हे मला मिळू शकते. तर या पद्धतीनं हे आपण आपला रिसर्च स्कोअर हा वाढवू शकतो. त्यानंतर एक महत्वाचा याच्यामध्ये एक आपला विषय राहून गेला, तो म्हणजे आपल्याला फॉलोअर्स आणि फॉलोईंग हा भाग. पण जाऊया फॉलोअर्स आणि फॉलोईंग कडे. हे इथं दिसतं तुम्हाला नेटवर्क तुमचं. दिस इज 189 फॉलोईंग आणि दिस इज द फॉलोअर 116. दिस इज द फॉलोअर्स. हे तुमचे फॉलोअर्स आहेत. तुमचे कोआर्थ कोण कोण आहेत हे पण इथं दिसतात. त्यामुळे या पद्धतीने आपण रिसर्च गेटवर आपली प्रोफाईल तयार करू शकतो. आता प्रोफाईल तयार केल्याच्या नंतर आपण पुढील लेक्चरमध्ये प्रामुख्याने आपला एच इंडेक्स आणि आय इंडेक्स आणि सायटेशन हे कसे वाढवावे याची आपण चर्चा करूया. थँक्यू.